जर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी 8 दिवस लागतात, तर 100 एकर जमीन 8 दिवसात नांगरण्यासाठी किती बैल लागतील? अशा टाईपचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न बघा कसा सोडवायचा. काय म्हणलंय, जर 10 बैलांना 20 एकर शेती नांगरण्यासाठी किती दिवस लागतात? तर 8 दिवस लागतात. ह्याची मांडणी बघा कशी करायची. बैल किती टोटल 10, मग 10 गुणाकारामध्ये 10 बैलांना 20 शेती किती नांगरायची? 20 एकर. किती दिवसात नांगरतात ते? 8 दिवसात. मग 10 गुणाकारामध्ये 8 करायचं आणि बरोबर चिन्हाच्या पुढे काम लिहायचं कधी पण. किती किती काम आहे आपल्याकडे? किती शेती नांगरायची? 20 एकर. मग बरोबर चिन्हाच्या पुढे इथे 20 एकर लिहायची 20. आणि ह्यांच्या छेदामध्ये काय करायचं? नंतर काय म्हणलं, तर 100 एकर जमीन 8 दिवसात नांगरण्यासाठी किती बैल लागतील? आता 100 एकर काय काम आहे? 100 एकर जमीन नांगरायचं काय काम? मग काम काय करायचं? बरोबर चिन्हाच्या पुढे लिहायचं काम. किती एकर? 100 एकर. 100 एकर जमीन 8 दिवसात नांगरण्यासाठी किती बैल लागतील? मग दिवस, इथं 8 दिवस नांगरण्यासाठी किती बैल लागतील? म्हणजे x करायचं. आता करायचं ह्यांचा तिरकस गुणाकार. 100चा गुणाकार करायचा 10 आणि 8 सोबत आणि 20चा गुणाकार करायचा आहे 8 सोबत. 100 गुणाकारामध्ये 10 गुणाकारामध्ये हे 8 आणि ह्यांच्या छेदामध्ये 20 गुणाकारामध्ये 8 करायचं. आपल्याला किती बैल लागतील हे भेटतंय. आता काय करायचं? हे 8 ला 8 कॅन्सल झाले. वरी 8 होते, खाली 8 होते. 8 ला 8 काय झाले? कॅन्सल झाले. आता 10 न 20 ला भाग जातो. भाग द्यायचा. 10 1 10, 10 दोन्ही 20. आता शिल्लक काय राहिलं? 100 भागाकारामध्ये किती? 2 राहिले. 2 न 100 ला भाग जातो. भाग द्यायचा. बे 1 बे, बे पंचे 10. हा शून्य कट करून इथे लिहायचा. मग x ची किंमत किती आली? x बरोबर 50. मग x कशाला म्हणलं होतं आपण? बैलांना. मग टोटल बैल किती लागणार आहेत? 100 एकर जमीन 8 दिवसात नांगरण्यासाठी टोटल 50 बैल लागणार आहेत. ऑप्शन क्रमांक 3.